बार्शी टाकळी तालुक्यातील राईत साईत येथील पात्र लाभार्थी रंजना बाहुरवाग यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने त्यांच्या पतींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे राईत साईत येथील रंजना शिवदास बाहुरवाग या शासकीय निकषांनुसार घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थी असल्याचा दावा करण्यात आला आहे। ग्रामपंचायतीच्या 2018 मधील ठरावानुसार त्यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या पती शिवदास बाहुरवाग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या मते ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे। दरम्यान रंजना बाहुरवाग यांचे विद्यमान घर पूर्णतः जीर्ण अवस्थेत असून कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे। अशा स्थितीत तात्काळ घरकुलाचा लाभ मंजूर करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे। मी स्वतः शिवदास उत्तमराव बाहुरवाग राहणार राईत साईत तालुका बार्शी जिल्हा अकोला। माझी पत्नी रंजना शिवदास बाहुरवाग यांचे नावे घरकुला मिळण्यासाठी मी आज दिनांक 23/2/2026 रोजी जिल्हाधिकारी ठेवलेले आहे आणि सदर कागदपत्री माझी बाजू एकदम सिद्ध आहे। संबंधित विभागाचे 70 काही डॉक्युमेंट्स कागदपत्री पुढे माझ्याकडे आहे, पण सतत त्याने माझ्या 8 वर्षापासून माझ्या कुटुंबाची अवहेलना करून मानसिक वैयक्तिक छळवणूक करून खासकर घरकुल मिळण्यापासून वंचित ठेवले। तर आज मी हा निर्णय घेऊन आज 23/2/26 उपोषण बेमुदत आमरण उपोषण करण्यात ठरले आहे। एवढेच माझे म्हणणे आहे की माझ्या पत्नी नावे घरकुल देण्यात यावं।